प्रत्येक घर टू घर फिरून पत्रक देत आहे, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? सांगली महानगरपालिकेची ही 2026 ची निवडणूक 2019ला ह्या जनते मायबापनं आम्हाला आशीर्वाद दिला आणि आम्ही 2019ला महानगरपालिका क्षेत्रात गेलो. महानगरपालिकेत गेल्यानंतर ना आम्ही प्रत्येक मी असेल, कांचनताई वहिनी असतील, आमच्या शुभांगी साळुंके असतील, तिघाही नगरसेवकांनी आपल्या ह्या प्रभागासाठी रस्ते, गटार आणि लाईट ह्या मूलभूत सोयी करण्यासाठी प्रत्येकी 20-20 ते 25-25 कोटी रुपयाचा निधी विरोधी पक्षात राहून सुद्धा आम्ही महानगरपालिकेतनं खेचून आणायचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही यशस्वी राहिलो. आता सामोरे जात असताना महानगरपालिकेच्या या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आताच्या मागण्या त्यांच्या त्याहून वेगळ्या आहेत. म्हणजे कुठं चिल्ड्रन पार्क असेल, कुठं महिलांच्यासाठी एक सुसज्ज गार्डन असेल किंवा आधुनिक शाळा असतील, डिजिटल शाळा असतील, अशा वेगवेगळ्या मागण्या आपल्या या परिसरातल्या लोकांच्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि ज्या ठिकाणी आम्ही रस्ते, गटारे याची व्यवस्था केल्या, त्यामुळे या जनतेचा एक विश्वास आमच्यावरती झालेला आहे की ही लोक आपल्यातली माणसं आहेत, आपल्या मिसळणारी माणसं आहेत. कधी आपण या लोकांच्यात आमच्याजवळ आले की त्यांचं काम होतंय ही त्यांच्या मनात एक आमच्याबद्दलची भावना तयार झाल्या आणि त्या भावनेचा आधार घेऊन आम्ही या लोकांच्यात फिरत असताना आम्हाला प्रचंड उत्साहात लोक आम्हाला भेटतात, साखर, पेढे खाऊ घालतात आणि त्यांच्या मनातल्या इच्छा आम्हाला सांगत जातात आणि त्या पद्धतीने आम्ही वर्कआउट करतोय. नक्कीच महानगरपालिका क्षेत्रात या प्रभागात भारतीय जनता पार्टीचं आमचं पूर्ण पॅनल हे बहुमतानं निवडून येईल आणि महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता ही या 2026ला नक्की भारतीय जनता पार्टीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकेल. मनोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पुढे तगडं आव्हान आहे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष होतोय. म्हणजे ह्याला कसं सामोरं जाल तुम्ही? जनता, मायबाप जनता ह्यात मेन आहे. म्हणजे आम्ही मोठा आहे का कोण पुढचा मोठा आहे ह्याच्यापेक्षा जनता मोठी आहे. जनता जे ठरवल तो उमेदवार नक्की निवडून येईल. कारण की जनतेच्या साठी अवेलेबल, म्हणजे मी 24 तास चौकात उभा असतो. संजूभाऊ आमचा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणीही फोन केले की आम्ही त्यांच्या मदतीला धावतो. महेश साळुंके असतील, नवीनच आमच्यात एक रुपनर कुटुंब आमच्यात एक ऍड झाले, आता ती सुद्धा समाजकार्यात अग्रेसर असते. म्हणजे आम्ही ही रस्त्यावरची माणसं आहे, आमच्याकडे यायला लोकांना लागत नाही, आम्ही सहज अवेलेबल होतो. त्यामुळं जनतेला लक्षात येते की कुणाला मतदान करायचं आणि आपल्या गरजेला कोण येणार आहे. लोक नगरसेवक निवडून देणार आहेत, एखाद्या राजा किंवा ही निवडून देणार नाहीत, लोक नगरसेवक निवडून देणार आहेत. त्यामुळे लोकांना कळतंय कुणाला निवडून द्यायचं. कित्येक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे हा प्रभाग, तुमच्यामुळे तगडं आव्हान आहे. कसं हे आव्हान तुम्ही करा? हा बालेकिल्ला काँग्रेसचा म्हणता येणार नाही, कारण की बऱ्यापैकी या भागातून 2दा अपक्ष नगरसेवक सुद्धा निवडून गेलेले आहेत, एकदा राष्ट्रवादीचे मनगुआबा सुद्धा निवडून गेलेले आहेत. त्यामुळं ह्या भागात काम करणारी माणसं म्हणजे पिढ्याना पिढ्या एक 15 वर्ष झालं वहिनी म्हणजे कांचन कांबळे ज्या महापौर झाल्या ती या भागात काम करतात आणि ते कुटुंब आज आमच्या सोबत आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी सोबत आहे. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या माणसाला महत्व जास्त दिलं जातं, पक्षाला महत्व दिलं जात नाही. त्या भागातली जी जनता आहे ही सुज्ञ आहे, यांना माहिती आहे की कुणाला निवडून द्यायचं आहे आपण. आणि तुम्ही परत परत मला विचारताय प्रस्थापित किंवा हे प्रस्थापित वगैरे ह्या गोष्टी नागरिक ते पहिल्यांच्या काळात चालायचं. आता नागरिक जनता ही एकदम सुज्ञ आहे, तिला माहिती आहे काय करायचं असते ती. आणि प्रस्थापित वगैरे काय नाही, जे माणसांच्या सहज उपलब्ध होतील, ज्या माणसांच्या सोयीसाठी जो माणूस अवेलेबल राहील त्या माणसाला जनता निवडून दिला. आणि मला जनतेवर विश्वास आहे, यावेळी भारतीय जनता पार्टी अतिशय जास्त म्हणजे बहुतेक पूर्ण लीड वरती आम्ही भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार या ठिकाणी जनता आम्हाला निवडून देईल. काय आव्हान कराल जर केलं तुम्ही? मी आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक नम्रतेचं आव्हान आणि विनंती करतो की तुम्ही तुमच्यासाठी अहोरात्र झटणारे म्हणजे कोविड काळ असेल किंवा पुराच्या सारखा काळ असेल किंवा कुठलाही तुमच्या वरती आलेला वाईट प्रसंग असेल, त्या प्रसंगात तुमच्यासोबत जी व्यक्ती राहते, ज्या व्यक्ती तुमच्यासोबत नगरसेवक नाही तर तुमचा एक भाऊ, तुमचा एक मित्र, तुमचा एक मुलगा म्हणून तुमच्यासोबत राहतात, अशा लोकांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आणि ती मला वाटतं आम्ही 4 उमेदवार त्याच पद्धतीनं महानगरपालिका क्षेत्रात काम करतोय. त्यामुळे जनतेला माझे हात जोडून विनंती आहे की हे जे पॅनल आहे ते तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून 15 तारखेला आम्हाला बहुमताने निवडून द्यावं, एवढीच मी विनंती करतो.